हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ्स क्वेश्चनमध्ये. तर जेईच्या PYQ सिरीजमध्ये आपण रिसेंटली झालेल्या जेई मेन 2025चे क्वेश्चन सॉल्व करतोय. आता एक क्वेश्चन आहे जानेवारी सिरीजचे 28 जानेवारीचे क्वेश्चन नंबर 17. याआधी 16 आपण सॉल्व केलेले आहेत. तर क्वेश्चन बघा की आपल्याला काहीतरी अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे 1 प्लस समेशन ऑफ -3 टू द पॉवर n-1 डॉट मल्टिप्लिकेशन 12c 2n-1 हे काहीतरी अल्फाची व्हॅल्यू आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की डिस्टन्स ऑफ अ पॉईंट हा जो पॉईंट आहे या लाईनपासून लाईनमध्ये अल्फा आहे. म्हणजे बघा हा बेसिकली एक डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम द लाईनचं एक सोल्युशन आहे. डायरेक्टली तुम्हाला आन्सर येऊ शकते, पण मेन मुद्दा काय तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू माहिती पाहिजे आणि अल्फाची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला हे कॉम्बिनेशन सॉल्व करता आलं पाहिजे आणि सोबत सोबत मायनसचा पॉवर असल्यामुळे तुम्हाला सोबत काय लागेल तुम्हाला एक कॉम्प्लेक्स नंबरचा पण कन्सेप्ट समजला पाहिजे. ठीक आहे, तर आधी आपण अल्फाची व्हॅल्यू काढू आणि अल्फाची व्हॅल्यू इथे पुट करून डायरेक्ट डिस्टन्स काढूया. सो लेट्स से आपल्याला दिला आहे अल्फा इज इक्वल्स टू 1 प्लस समेशन n इक्वल्स टू 1 to 6 दिसत नसेल कदाचित. सो -3 टू द पॉवर n-1 इंटू 12c 2n-1 हे अल्फाची व्हॅल्यू. आता मी ॲक्च्युअली खाली सॉल्व करतो. सगळ्यात पहिला ऑब्झर्व करायची गोष्ट जी आपल्या समोर आहे ती आहे की इथे जे कॉम्बिनेशन मध्ये वरती 12 दिलाय की चांगला आहे, पण खाली जे आहे तो जो r ची व्हॅल्यू आहे ती आहे 2n-1. हे आपला r आहे. मग इथे 2n-1 असेल तिथे पण आपण 2n घेऊन यायला पाहिजे. जर 2n-1 असेल तिथे पण आपण काय करायला पाहिजे 2n-1 घेऊन यायला पाहिजे. म्हणजे वरती 2 आला पाहिजे. सो वरती 2 घेऊन यायचं म्हणजे ते प्रॉपर कॉम्बिनेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं जाईल. n equals to 1 to 6. इथे जर 2 बाहेर काढायचा असेल इथे रूट घ्यावा लागेल. रूट जर घेतला आपण तर √3 चा तो √3 झाला आणि √-1 चा झाला i आणि याचा पॉवर किती झाला 2 बाहेर काढला ना. सो 2 टाइम्स n-2 2 बाहेर काढला ना. सो 2n-2 आणि नथिंग बट 12c 2n-1. हे जे ट्रान्झिशन आहे कसं केलं हे तुम्ही एकदा ऑब्झर्व करून घ्या. ठीक आहे, तुम्ही एकदा ऑब्झर्व करून घ्या. ठीक आहे, 2n-2 हे झालं आपलं फॉर्म्युला. आता बघा मला 2n-1 पाहिजे. 2n-1 पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. एक कमी करून टाकते आपल्याला मी व्हॅल्यू म्हणजे हा झाला 1 प्लस समेशन n इक्वल्स टू 1 to 6 √3i याचा पॉवर 2n-1 आणखी एक -1 म्हणजे डिवाइड मध्ये काय डिवाइड मध्ये हा नंबर डिवाइड मध्ये. सो डिवाइड मध्ये √3i -1 कसं केलं परत सांगतो. हा √3i जो आहे इथे आपला त्याचा पॉवर आहे 2n -2 म्हणजे -1 आणि -1. एखाद्या नंबरचा पॉवर -1 असेल म्हणजे तो डिवाइड मध्ये असतो. कुठला नंबर हाफ नंबर. सो बेसिकली √3i बाकीचं वरतीच ठेवलं आणि हा झाला √3i खाली डिवाइड मध्ये. तेच इथे दिलेलं आहे आणि हा झाला 12c 2n-1. बस एवढं आपल्याला करायचं होतं. यानंतर जे आपलं काम आहे ते खूप सोपं आहे. काय सोपं आहे तिथे फक्त आपल्याला लिहायचं आहे एक्सपान्शन. ह्या 6 पुट करू तुम्ही एक्सपान्शन लिहायचं चला तुम्हाला डायरेक्ट याचं सोल्युशन इझिली मिळणार. किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकता की लेट ॲज्युम काय ॲज्युम केलं आपण की हा आपला काहीतरी r असेल आणि हा पण आपला r असेल. सो नथिंग बट इट इज 1 प्लस 1/√3 इंटू i आणि हा समेशन. ठीक आहे, n इक्वल्स टू 1 ते एक एक्सपान्शनची सिरीज आहे. कशाचं एक्सपान्शन आहे इट इज नथिंग बट समेशन ऑफ जे बाकी राहिलं 2n-1 आहे तर -1 आपण केलं तर 1 चा पॉवर 1 आणि हा झाला √3i चा पॉवर 2n-1 आणि हा झाला 12c 2n-1. बेसिकली हा NCR चा फॉर्म्युला आणि त्याचं एक्सपान्शन आहे. एक्सपान्शन कशाचं आहे की याच्यामध्ये आपल्याला इवन नंबर मिळतात. बघा 2n ची व्हॅल्यू पुट करून बघा. जर तुम्ही व्हॅल्यूज पुट केल्यावर सांगता इथे पुट नाही करतो मी जनरली सांगतो. इथे जर व्हॅल्यूज पुट केली 1 पुट करून बघा तर हा 0 झाला 2-1
1 जर पुट केला आपण तर आला 2 × 1 - 1 1 झाला. सो बेसिकली 12c1 मी फक्त c चं फॉर्म लिहितो समजायसाठी. 2 जर पुट केला 2 × 2 4 4 - 1 12c3. जर 3 पुट केला तर 6 - 1 5 12c5. 4 पुट करा 12c7 नंतर 12c9 येणार आणि 12c11. तर बेसिकली तुम्हाला काय मिळते फक्त हे सगळे आहे ऑड. सगळे काय ऑड कॉम्बिनेशन्स आहे. आर ची जी व्हॅल्यू ती ऑड आहे 1 3 5 7 9 आणि 11. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट की इथे √3 काय आहे. तर मग मी याला जर लिहायचं असेल मला तो a + b a - b च्या फॉर्म मध्ये लिहितो. का बरं रिझन कारण की मला फक्त ऑड नंबर पाहिजे. a + b a - b च्या फॉर्म मध्ये जर मी लिहितो म्हटलं तो काय होणार तर त्याच्यावर फोकस करा की मी याला असं लिहू शकतो की 1 + x याचा पॉवर 12 मायनस 1 - x याचा पॉवर 12 आणि हे प्रत्येकदा सॉल्व्ह केल्यावर 2 येणार कारण की ऑड नंबर मायनस मायनस प्लस होईल डिवाइड बाय 2. इथे x च्या ठिकाणी काय √3 आहे. तर मी याला काय लिहू शकतो फक्त याचीच गोष्ट सुरू आहे याचीच अजून 1 + √3 आहे याचा पॉवर 12 मायनस 1 - √3 आहे याचा पॉवर 12 डिवाइड बाय 2. ही व्हॅल्यू कशाची आहे फक्त एवढी मोठी व्हॅल्यू फक्त या कॉम्बिनेशनची आहे. बस ही व्हॅल्यू तुम्हाला ती सबस्टिट्यूट करायची आणि तुम्हाला इझिली सॉल्व्ह करायचं. तुम्ही याला इझिली सॉल्व्ह करू शकता. कसं सॉल्व्ह करू शकता बघा. आता क्वेश्चन सॉल्व्ह करायला खूप सोपा होता पण एक कन्फ्युजन जे आहे ना ते कन्फ्युजन लवकर निघत नाही की कुठे काय करायचं. आपण लॉजिक स्टार्ट केलं होतं 2n - 1 पासून. नंतर इथे मला एनसीआरचा फॉर्म दिसला. एनसीआरचा फॉर्म केव्हा येते एक्सपान्शन मध्ये. जेव्हा मी एक्सपान्शन करून बघितलं मला ऑड नंबर दिसले. ऑड नंबर केव्हा असतात जेव्हा आपण या दोघांचं सबट्रॅक्शन करतो. इवन केव्हा येतात जेव्हा आपण दोघांचं ॲडिशन करतो. ते किती वेळा होतं 2 वेळा होतं. आता इथे बघा हा 1 + √3i डिवाइड बाय 2 इज ओमेगा असतो आणि हा 1 - √3i डिवाइड बाय 2 काय असेल ओमेगा स्क्वेअर असतो. बरोबर एक ओमेगा असेल आणि एक ओमेगा स्क्वेअर असेल. इथे तुम्ही त्याच्यासमोर मायनस लावू शकता. मायनस लावता आणखी परफेक्ट होईल ते क्लिअर. सो मायनस ओमेगा आणि हा मायनस ओमेगा स्क्वेअर जास्त परफेक्ट क्लिअरली झाला. आपल्याकडे ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे ही व्हॅल्यू आहे. तू तिकडे पाठवून द्या. सो दिस इज इक्वल्स टू -2 ओमेगा आणि हा पण झाला -2 ओमेगा स्क्वेअर. दोन्ही व्हॅल्यू इथे पुट करा. इक्वेशन मध्ये पुट करू आपण. सो दिस बिकम्स आता सगळे याच्यामध्ये पुट करतो मी 1 + 1/√3i आपल्याकडे आहे. हा झाला -2 ओमेगा त्याचा पॉवर 12 ठीक आहे आणि हा मायनस अगेन -2 ओमेगा स्क्वेअर याचा पॉवर 12 आणि डिवाइड बाय किती आहे सगळ्याचा 2. खूप मोठं झालं. टेन्शन 1 + 1/√3i याला सिम्प्लिफाय करू. दोन्ही साईडचे 2 चा पॉवर आहे. इवन पॉवर असताना पॉझिटिव्ह येणार. सो 2 चा पॉवर 12 बाहेर आलेला आहे. हा झाला ओमेगाचा पॉवर 12 प्लस ओमेगाचा पॉवर 24 डिवाइड बाय 2. ओके नो प्रॉब्लेम. 1 + 1/√3i. तर हा ओमेगा काय आहे ओमेगा तुम्हाला माहिती आहे 1 + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर. 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. याला मी काय लिहू शकतो हा ओमेगा 2 जर एखादा नंबर असेल तर हा पण काय असणार हा ओमेगा 12 चा स्क्वेअर आहे. म्हणजे मी याला असं लिहू शकतो की ओमेगा 12 आहे प्लस हा ओमेगा 12 चा स्क्वेअर आहे. ओमेगा 12 काय त्याची व्हॅल्यू आणि ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू जर तुम्हाला माहिती असेल ते आपण रिपीट करतो. ते काय होणार 1 + 1 1 -1 कारण की हा 3 च्या पॉवर मध्ये आहे पॉवरचा पॉवर आहे. 3 चा पॉवर -1 पॉवरचा पॉवर +1 1 - 1 0 ही पूर्ण टर्म झाली 0. त्याचा फायनल आन्सर आला 1. सो अल्फा इज नथिंग बट इक्वल्स टू 1. अल्फाची व्हॅल्यू इथे 1 पुट करा. सो तुमचं इक्वेशन झालं x 1 टाइम्स ना x -√3y + 100 इक्वल्स टू 0. सो देयरफॉर डिस्टन्स इक्वल्स टू काय असणार याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा x ची. दिस इज 12 -√3 इंटू y पण किती आहे y पण √3 आहे प्लस 100 डिवाइड बाय 12 चं नाही याचं कोएफिशिएंट किती आहे अल्फा 1 चा स्क्वेअर √3 चा स्क्वेअर 1 स्क्वेअर प्लस -√3 चा स्क्वेअर
हा झाला 3, हा झाला 12, 112 मधून 3 गेले 109, 3 आणि 1 4, 4चा रूट झाले 2, 109/2 आपला आन्सर आहे फर्स्ट. क्वेश्चन खूप मोठा असल्यासारखा वाटते पण ऍक्च्युली नाही आहे मोठा. क्वेश्चन खूप मोठा असल्यासारखा वाटतो पण ऍक्च्युली तो मोठा नाही आहे. इझी क्वेश्चन आहे. 2 to the power 11 लिहिलाच नाही तर 2 to the power 12 आला होता. इट डझंट मॅटर कारण की 0 झाला 0 इंटू समथिंग 0 तर अल्फाची व्हॅल्यू 1 मिळाली आणि फायनल आन्सर आपला 109/2 स्क्वेअर. जस्ट युनिट कॉम्प्लिकेटेड लेंदी बट स्टिल मिक्स ऑफ वेरियस कन्सेप्ट्स. लॉजिक फॉलो करत चला आन्सर येणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21 आहे. आम्हाला एकच मिळाला आहे. न्यूमेरिकल आन्सर टाईप गिवन बघा. ऑलरेडी सांगितलं इट इज एन एपी. चांगला आपल्यासाठी एपी म्हटलं आहे. आपल्याला TM नंबरची टर्म दिलेली आहे काहीतरी 1/25. आपल्याला M माहित नाही कुठल्या नंबरची टर्म अजून आपल्याला माहिती नाही. तर सेकंड काय म्हटलं आहे की P25 दिलेली आहे. ठीक आहे. 25 नंबरची टर्म P25 काय असणार आहे A + 24D. ओके. आणि याचा आन्सर किती दिला आहे 1/20. हे आपल्याला पहिली कंडिशन मिळाली आहे. अँड हे समेशन दिले आहे 1 पासून 25 टर्म्स. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. सो 20 इंटू समेशन काय असते n/2 दॅट इज 25/2 इंटू ट्वाइस A प्लस n-1 25 टर्म्स आहे. n-1 म्हणजे 24D इक्वल्स टू 30. दोन इक्वेशन मिळाले आपल्या पहिले आणि दुसरे. फक्त समेशन आहे. काही फॉर्म्युला मोठा अप्लाय केला नाही. पहिले कोणत्या नंबरची टर्म आहे ती दिलेली आपण ती काढली. नंतर आपल्याला समेशन दिलं तर समेशन काढलं. समेशन काय बेसिकली सम आहे. पहिल्या टर्मची दुसऱ्या टर्मची किती टर्म्स आहे 25 टर्म्स आहे. सो 25 टर्मची सम काय असते. समचा फॉर्म्युला ट्वाइस A + n-1 इंटू B इंटू n/2. सो सिंपल आहे. अब इसका याला थोड़ा सिंप्लिफाय करूया आपण. हे झाले 250 इंटू 2A + 24D इज इक्वल्स टू 13. आता इथे 24D ऑलरेडी आपल्याकडे आहे. तर 250 इंटू ऑब्वियसली. तर एक काम करूया आपण सिंप्लिफाय करायला. वरती पण 250 ने मल्टिप्लाय करूया सोपं होईल. सो याला पण 250 ने मल्टिप्लाय केलं तर हा झाला 250 इंटू A + 24D इंटू 250 / 20. ओके. दोघांना सबट्रॅक्ट करू शकतो आपण. वर मधून खाली खाली वर. सो लेट्स सबट्रॅक्ट केलं. 250 दोघांमध्ये कॉमन आहे. 250 कॉमन काढला. 2A - A तर A झाला प्लस मायनस कॅन्सल. ओके. इक्वल्स टू 13 - 25/2. सो बेसिकली 25 हा किती होते 25/2 12.5 होते. सो 12 मधून 12.5 गेले तर अर्धा राहिला. अर्धा मीन्स 1/2. सो देअरफॉर A इक्वल्स टू 1/500. A मिळाला. ही व्हॅल्यू इथे पुट करा. सो विच इम्प्लाइज दॅट ही व्हॅल्यू जर मी इथे पुट केली सो 1/500 प्लस 24D इज इक्वल्स टू 1/20. हा तिकडे सबट्रॅक्ट मध्ये पाठवा. 24D इज इक्वल्स टू 1/20 मायनस 1/500 24D. ठीक आहे. सिंप्लिफाय 500 मायनस 20 वो लॉन्ग कट करूँगा 10,000. 500 माइनस 20 आ जाएगा 480. 24 2 टाइम्स 20 जाएगा. सो 8 शून्य कैंसल. सो बेसिकली 2/1000. सो अगेन 1/500. सो आपल्याला A मिळाला 1/500. D पण मिळाला 1/500. सिंपलचं काम होतं. काही कॉम्प्लिकेटेड नाही. A मिळाला आहे. D मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला करायचं आहे M ची व्हॅल्यू. सो देअरफॉर AD माहित आहे. सो TM काय असणार आहे A + m-1 इंटू D इज इक्वल्स टू किती म्हटलं 1/25. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. A ची व्हॅल्यू 1/500 प्लस m-1 तो पण किती आहे 1/500 इज इक्वल्स टू 1/25. दोघांमध्ये 500 आहे. सो हा झाला 1 प्लस 500 तिथल्या मल्टिप्लायला पाठवू आपण 1 प्लस
m minus 1 equal to 500 multiply मध्ये divide by 25, so basically 20, so therefore m is equals to 20. yes, m ची व्हॅल्यू मिळाली 20. आता फायनल आपला आन्सर जो फायनल आपल्याला काय यायचा आहे दॅट इज 5 into m ची व्हॅल्यू आहे 20 into summation of 20 पासून 40 पर्यंत 20 पासून 40 पर्यंत नेक्स्ट टर्मची समेशन करायची. ओके, याला मी थोडं सेपरेटली ठेवतो. सो 220 into 5 दिस बिकम्स 100. आणि याला सॉल्व करताना मी काय करणार आहे थोडं सिम्प्लिफाय करणार आहे की पहिले समेशन करणार आहे 1 पासून 40 पर्यंतचं, ठीक आहे. त्यातून समेशन सबट्रॅक्ट करणार आहे 1 पासून 20 पर्यंत. सॉरी, आता हा लॉजिक कुठून आला? लॉजिक असं आहे, इथून स्टार्ट केलं 1, इथे मला 20 आहे, इथे कुठेतरी 40 आहे. आधी मी पूर्ण एवढी सम काढतो, ठीक आहे. एवढी सम मी कॅल्क्युलेट करणार, ठीक आहे. मग या सम मधून मी हे जे 20 पर्यंतची सम आहे ती सबट्रॅक्ट करणार. त्यातलं आन्सर काय मिळालं 20 to 40 पर्यंतचं सम. ओके, ते लॉजिक फॉलो करू आपण. सो 100 इंटू टोटल किती आहे 40 आहे, सो n/2 into twice a plus 40 is 39d. Nice. Okay, minus again 20/2 twice a plus 19d. हा आपला फॉर्म्युला आहे याचा. आता डायरेक्ट सॉल्व करू शकता किंवा सिम्प्लिफाय करून सॉल्व करू शकता. this becomes 20, this becomes 10. okay, सिम्प्लिफाय करू आपण. सो 100 40a plus 780d minus 20a minus 380d. ओके, थोडंसं कॉम्प्लिकेटेड. आपला 20a 40 मधून 20 गेले 20 आले प्लस 400 400d. त्या व्हॅल्यूज पुढे पुट करूया, इथेच पुट करूया, ठीक आहे. सो 100, ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये 20 इंटू ए किती आहे 1/500 प्लस 400 इंटू डी किती आहे 1/500. परत इथे सिम्प्लिफाय नाही करायचं, 500 कॉमन काढून घ्या बाहेर. जर कॉमन बाहेर काढला 500 इथे देतो मी. सो 100 500 बाहेर काढला कॉमन, आतमध्ये राहिलं 20 प्लस 400 राहिला खाली. ओके, 1 2 1 2. सो 1/5 दिस इज 420. सिम्प्लिफाय करा 420 सगळं बरोबर आहे. अच्छा, एक प्रॉब्लेम झाला काय, 1 पासून 14 सबट्रॅक्ट करायचे, तिथून 19 पर्यंत सबट्रॅक्ट करावं लागेल. 19 सबट्रॅक्ट करावं लागेल, मी 20 सबट्रॅक्ट केले. सो दिस बिकम्स 18 360 420. नो प्रॉब्लेम. 420 440 झाला. ओके, 440 यस. ना काहीतरी गलत झालं, इथे गलत झालं. 20 हा 10 आहे ना, 180 पाहिजे इथे. इट्स नॉट बॅड, 180 करायचा आहे. 600 इथे चुकी झाली. 620. सो 620 पाहिजे. राईट, आता करेक्ट आहे. 10 ने मल्टिप्लाय करायच्या ठिकाणी मी 20 ने मल्टिप्लाय केलं, तिथे चुकलं का माझं. ओके, आता हे झालं 620. 5 1 5 5 0 11 वाला 12 5 2 10 20 5 20. So I think this is correct now. 126, so it should be correct now. 124 फिर आ जाएगा. 1 240
no problem. 39D, correct. This 180, okay, 0, 0, 6, 600, चुकलं मला तिथे. There should be 19 by 2 असंच पाहिजे होतं हे. सो अगेन बघा किती कन्फ्युजन लिहिण्यामध्ये किती चुकलं आहे. तुम्ही थोडंसं लक्ष द्या. माझं रायटिंगमध्ये चुकलेलं आहे. लिहिता लिहिता मी बरंच काही चुकीचं लिहून गेलो. ठीक आहे. इथे मी तसं T20 ॲड करून पण म्हणजे 20व्या नंबरची टर्म ॲड करून पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलो असतो. पण एकदा कुठे चुकी होऊ शकतात हे पण दिसलं तुम्हाला तर चांगलं राहील. मी कॅल्क्युलेट करता करताच मला चुकीचं दिसते काही तर तो मी सॉल्व्ह करतो. बघा 100 असाच आहे. इथं बरोबर आहे 40A प्लस 780D 19 by 2 ने मल्टिप्लाय करा. 2 2 कॅन्सल. हा 19A झाला आणि हा 9 ना 19 ने मल्टिप्लाय करायचं. 19A मायनस 19 into 9 171. I think 171D. I think हाँ 19 into 9 171 सॉल्व पाहिजे. ओके आता सिम्प्लिफाय करा. सो बेसिकली 100 into 40 minus 19 21A plus this becomes 9 plus 6 8 71 8 minus 0 609 8D. ओके असं कॉम्प्लिटेड आहे. बाकीचं सिम्पल तुम्हाला माहिती आहे. सगळ्यामध्ये 500 आहे तर 500 कॉमन काढलं बाहेर. इथे राहिलं 21 प्लस 609. ओके सो 5 किती झालं आहे 630. 21 प्लस 9 30 डिवाइड बाय 5 126. ओके आता करेक्ट आहे. सो बेसिकली आवर आन्सर इज 126. बघा कुठे कुठे चुका होऊ शकतात जो मी पण करतो. मी पण एक व्यक्तीच आहे. तुमच्याकडून पण होऊ शकतं. तुम्ही लक्ष द्या की मी कुठे चुका करतोय आणि चुकल्यानंतर काय करेक्शन असायला पाहिजे. आता मला का बरं जाणवलं की क्वेश्चनमध्ये काही चुकी आहे म्हणून, कारण की मी एक छोटीशी डायग्राम काढली होती. मी त्या 20च्या समोरच्या टर्म्स घेतल्या होत्या करेक्ट, पण इथे 20पर्यंत सबट्रॅक्ट केली होती. म्हणजे ही टर्म मी गायब केली होती. ही जर टर्म मी आणखी ॲड केली असती तरी माझा आन्सर आला असता. या टर्मची व्हॅल्यू आहे 2. चेक करून बघू शकतो. या टर्मची व्हॅल्यू किती येणार आहे 2. आपला आधीच आन्सर 124 होता. T20 काढून होतो आपण. T20 A प्लस 19D आहे ना करेक्ट. A किती आहे 1/500 प्लस 19/500. ओके ॲड करून बघा काय होतं. मला 20/500. T20 ॲड करून बघितलं तर आपल्याला आन्सर मिळणार काय. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकतो. क्वेश्चन डिफिकल्ट नाही आहे. क्वेश्चनला सॉल्व करायची टेक्निक बरोबर असली पाहिजे तर तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर इझिली मिळणार. ए मिळाला तुम्हाला, डी मिळाला. आता फक्त तुम्हाला एनची व्हॅल्यू पण मिळाली. ठीक आहे. आता सध्या तुम्हाला हे मिळालंच नाही. 2 भेटायला पाहिजे. 2 याच्यासाठी नाही भेटला कारण की आपल्याला इथे आणखी 5m ने मल्टिप्लाय करायचं आहे. 5m किती आहे 5 into m म्हणजे 20 याने मल्टिप्लाय करायचं सोबत. 5 5 कॅन्सल 2 1 2 व्हॅल्यू मिळाली. आणि ते 2 कॅल्क्युलेट झालं तर डिवाइड बाय 2. सो 2 2 तरी 24 प्लस 2 126. ते मिळते आन्सर. काही प्रॉब्लेम नाही. फक्त लक्षात ठेव. चला काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये लिहा. समजलं असेल आवडत असेल तर लाईक आणि शेअर करत चला. जेवढा तुम्ही लाईक आणि शेअर करणार तेवढंच मी लोकांपर्यंत पोहोचू शकेल. सो टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू इन अनदर व्हिडिओ विथ अनदर क्वेश्चन पेपर.